नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून आता चंद्रपूरला पुराचा वेढा पडण्याची चिन्हे दिसत आहे। जिल्ह्यातील वरोरा भद्रावती तालुक्यातील अनेक मार्ग बंद झाले असून इरई धरणाचे 7ही दरवाजे 0.50 मीटरने उघडे ठेवण्यात आले। त्यामुळे नदीकाठावरील वसाहतींना पुराचा धोका निर्माण झाला आहे। मध्य प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संजय सरोवर, पुजारी टोला आणि धापेवाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे शहरातून वाहणारी वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे। तसेच वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक गावांना पाण्याचा वेढा पडलाय। तसेच शेकडो घरात पुराचे पाणी शिरले असून महाराष्ट्र मध्य प्रदेशचा संपर्कही तुटला आहे। गडचिरोली मुख्यालयापासून 15 किलोमीटर दूर असलेल्या रानमूळ माडेमूल या गावातील पोटफोडी नदीमुळे संपर्क तुटलेला आहे आणि रानमूल येथील एक महिला गंभीर आजारी असताना तिला आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटीने गडचिरोली येथील प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात भरती करण्यात आले। गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांचा गडचिरोली मुख्यालयाशी संपर्क तुटला असून अनेक ठिकाणी गंभीर आजाराचे रुग्ण असूनही आरोग्य केंद्राकडून मदतीची अपेक्षा करीत आहे आणि आपत्ती व्यवस्थापन सुद्धा जमेल तसे त्यांच्या मदतीकरिता धावून येण्याचे दृश्य गडचिरोली जिल्ह्यात दिसत आहे। गेल्या काही महिन्यांपासून सासऱ्याकडे घर जावई म्हणून वास्तव्यास असणाऱ्या एका 30 वर्षीय युवकाने विसापूर येथे गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली। हा युवक वाहन चालक होता आणि तो घर जावई म्हणून वास्तव्यास होता। त्याने सासूला आणि पत्नीला चकल्या खाण्याची इच्छा प्रगट केली आणि तुम्ही चकल्या तयार करून ठेवा, मी लगेच येतो म्हणत तो बाहेर गेला। परंतु जुन्या घरी त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली। यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की पांढरकवडा आणि घाटंजी परिसरात काही युवकांकडे तलवारी असून त्याचा गैरमार्गाने वापर करण्याच्या तयारीत ते असल्याचे वृत्त कळले होते। त्यानंतर त्यांनी शोध मोहीम राबवून पांढरकवडा येथून एका युवकाकडून तलवार हस्तगत केली। तसेच घाटंजी परिसरात दुचाकी वाहनात तलवार घेऊन फिरत असलेल्या एका युवकास अटक करून त्याला सुद्धा गजाआड केले। वणी शहरातील शास्त्रीनगर येथे पिता आणि मुलाला सापाने दंश केल्याने 16 महिन्याच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर पित्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे। मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा सुमित नेमलवार हा पत्नी, एक मुलगी आणि मुलासह राहत होता। मुलगा आणि त्याचे वडील एका गादीवर तर आई आणि त्याची मुलगी एका गादीवर असे हे दाम्पत्य झोपले होते। रात्री 2च्या सुमारास मुलगा रडायला लागला। त्यानंतर बघितले तर त्याला सापाने दंश केला होता। त्या सापाने पित्याला सुद्धा दंश केला। आरडाओरड करता शेजाऱ्यांनी त्या दोघांना दवाखान्यात दाखल केले, परंतु मुलाचा मृत्यू झाला होता आणि वडिलांची मृत्यूशी झुंज सुरू आहे। नागभीड वन परिक्षेत्रात लागोपाठ 2 दिवसात 2 व्यक्तींचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने गावातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे। मृतक जनाबाई बागडे ही शेतामध्ये काम करण्यास गेली होती। संध्याकाळी सगळ्या महिला परतल्या, परंतु जनाबाई घरी परतली नसल्यामुळे घरच्यांनी तिचा शोध घेतला। अखेरीस वन विभागाला याची सूचना देण्यात आली। वन विभागाने सुद्धा शोध घेतला, परंतु पावसामुळे त्यांनी शोध मोहीम थांबवली। परत संध्याकाळी सुरू केली असता तिचा मृतदेह आढळला। 1 दिवसापूर्वी मिंढाळा येथील दोडकू शेंद्रे या 60 वर्षीय इस्माचा सुद्धा वाघाने बळी घेतला होता। त्यामुळे या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे। चंद्रपूर मूल मार्गावरील अंधारी नदीवरून पुराचे पाणी वाहत असल्याने परत एकदा चंद्रपूर मूल मार्ग बंद झाला आहे। सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा मार्ग बंद झाला होता आणि पावसाची संततधार सुरू असल्यामुळे हा मार्ग किमान 3 ते 4 तासात सुरू होण्याचे चिन्ह दिसत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात मामा तलाव फुटल्याने नागरिकांची जी वाताहत झाली त्या जबाबदार कोण असा प्रश्न चर्चेला जात आहे। शासनाकडून मामा तलावाकरिता अनेक योजना तसेच निधी वाटप केला गेला असून त्या निधीचा योग्य वापर न केल्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत हा मामा तलाव फुटल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे यामध्ये काही गैरप्रकार तर नाही ना अशी शंका व्यक्त केल्या जात आहे। प्रत्यक्षात समोर वाघ आला तर काय ही कल्पना करूनच अनेकांना दरदरून घाम सुटतो, परंतु नागभीड तालुक्यात मंगरूळ येथील एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ आला आणि वाघ आणि शेतकरी आमने सामने होते। वाघाला समोर पाहून शेतकऱ्याची बोबडी वळली होती।
इतक्यात एसटी महामंडळाची बस जी मंगरुळवरून गोविंदपूरला जात होती. बस चालकाने प्रसंगावधान राखत त्या शेतकऱ्याला एसटी बसमध्ये बसवले आणि त्याची मृत्यूपासून सुटका केली. चालकाच्या या प्रसंगावधानतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 18 महिन्यांपूर्वी बांधलेला रस्ता 18 महिन्यातच वाहून गेल्याची घटना कळमगाव सिंदेवाई मार्गावर घडली असून हा मार्ग निर्माण करणाऱ्या ठेकेदारावर आता काय कारवाई केली जाईल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. नागरिकांनी बरेचदा या रस्त्याचे निर्माण कार्य सुरू असताना याची तक्रार केली होती की हा निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार होत आहे, परंतु ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे साठे लोटे असल्यामुळे याकडे कोणीही लक्ष दिले नाही. परिणामी या पावसाळ्यात हा रस्ताच वाहून गेल्याचे विदारक दृश्य येथील नागरिकांना पाहावयास मिळाले. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावात अजूनही एसटी महामंडळाची बस सेवा सुरू नव्हती. त्यामुळे तेथील विद्यार्थी व नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. गडचिरोली जिल्ह्यातील चांदली भुज येथे अखेरीस एसटी महामंडळाची बस पोहोचल्याने तेथील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी प्रचंड आनंद व्यक्त करीत एसटी महामंडळाचे आभार मानले. तर या होत्याच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.